बघा, या सरकारला भीक लागली आहे. महाराष्ट्राची तिजोरी या लुटारूंनी आणि लुटारूच्या टोळक्यांनी साफ केलेली आहे. महाराष्ट्र उद्ध्वस्त केलाय. लाडकी बहीण आणली, त्याच्यावर जाहिरातीवर करोडो रुपयाचे खर्च केले. हे सगळं पाहता आता तिजोरीत पैसे नाही. योजनांच्या सगळे कट लावण्याचं काम सुरू झालंय. आज मला फोन आला की आमच्या श्रावणबाळचे पैसे मागचे 3 महिने झाले मिळत नाही. ते सगळं जे आहे योजनांना कट लावून आता मग आणणार कुठून पैसे? तर सामान्य माणसाला लुटा. यात कोण सफर होतो? मध्यमवर्गीय गरीब माणूस होतो. 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर एफिडेव्हिट किंवा शपथपत्र कुठल्याही कामासाठी, कुणाला सर्टिफिकेट पाहिजे असेल, कोणाचे सर्टिफिकेट लिव्हिंग सर्टिफिकेट हरवलं असेल, कास्ट सर्टिफिकेट हरवलं असेल तर एफिडेव्हिट द्यायचा असतो कुठल्या सगळ्या कामासाठी. आणि त्या सगळ्या शपथपत्राचं 100 रुपयावर होत होतं, हे एफिडेव्हिट होत होतं. त्या ठिकाणी 500 रुपयाचा GR काढला राज्य सरकारने. म्हणजे गरीब माणसाला जर छोट्याशा कामासाठी शपथपत्र द्यायचं असेल तर त्याला 500 रुपये वसूल करा आणि त्यांच्याकडून लुटा. एक हात से बाटो, दुसरे हात से लुटो. हे धंदे या महापापी सरकारने, महायुती सरकारने सुरू केलाय. जनता यांना योग्य धडा शिकवेल. महागाई वाढवली, इलेक्ट्रिकचे बिल वाढवलेत 33%. आता खाण्याच्या तेलाचे दर वाढवलेत, सोयाबीनला भाव नाही आणि वरून 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 वर केलाय. जर तुम्ही मतासाठी लाडक्या बहिणीच्या दरवाजात जाल, तुमचं स्वागत ती बहिणा झाडून करेल, एवढं लक्षात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.